या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत। आज मातृदिन, जिच्या एका स्पर्शापुढे ममतेचा अथांग सागरही शुष्क वाटतो, त्या मायेचा आज दिवस। या निमित्त निरनिराळ्या क्षेत्रात नाव गाजवणाऱ्या तिच्या मुलांना आणि तिला जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केलाय। पाहूया। खरं तर मी आज तुम्हाला एका अशा राजकीय मायलेकरांची ओळख करून देणार आहे। मुलाला राजकीय वारसा आहे असं म्हटलं तरी चालेल, परंतु 80च्या दशकामध्ये कुठलाही राजकीय वारसा नसताना त्यांनी मंत्रिपद भूषवलं। केवळ मंत्रिपदच भूषवलं नाही तर त्यांची जी निर्णय होती ती आज सुद्धा लागू आहेत। आणि महाराष्ट्रामध्ये जसं राहुल गांधींचं नाव घेतलं जातं त्याच जोडीला जे नाव येतं ते म्हणजे राजीव सातव। आणि आज आपल्यासोबत राजीव सातव आणि रजनी सातव हे त्यांच्या आई आहेत आणि आपण मातृदिनाच्या निमित्ताने त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत। पहिला प्रश्न तुम्हाला, मातृदिनाची पहिली प्रतिक्रिया काय? मातृदिनाची पहिली प्रतिक्रिया अशी की आज तर मी माझ्या आईसोबत या ठिकाणी आहे। एबीपी माझाचे मनापासून धन्यवाद। परंतु अशी अनेक लेकरं आहेत की जे आज त्यांच्या आईबरोबर नसतील, किंवा अनेक लेकरं आहेत की त्यांच्या आई आज त्यांना सोडून गेलेली असेल। कदाचित आज त्यांना त्यांच्या आईची आठवण येत असेल। कदाचित जो मुलगा मोठा होतो त्याच्या दृष्टीनं त्याची आई ही फार महत्त्वाची फॅक्टर असते त्याच्या लाईफमधला। आणि त्यामुळं त्या सगळ्या मुलांसाठी, त्या सगळ्या मोठ्या व्यक्तींसाठी आई किती महत्त्वाची आहे ही जाणीव ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याच्याएवढी एक वेगळी भावना ही दुसरी असू शकत नाही। आणि त्यामुळं मातृदिनाच्या त्या सगळ्या तमाम मातांना एकतर एक तर आदराची भावना आहे, कुठंतरी मनामध्ये ते ऋण आहे की जे कधीच आपण फेडू शकत नाही। तर मोठं व्हायचं असेल तर छोट्या छोट्या गोष्टीतून मोठं व्हायला शिकलं पाहिजे। कारण मला असं वाटायचं माझी आई मंत्री राहिली, आमदार राहिली आणि तर मी पंचायत समिती लढायची, परंतु त्या 2002ला मला तिनं पंचायत समिती लढायला लागली। म्हणजे असं नाही की आता तू डायरेक्ट जिल्हा परिषद लढ, मग डायरेक्ट विधानसभा लढ, असा तिचा अजेंडा नव्हता। तिने सांगितलं छोट्या छोट्या गोष्टीतून लढलं पाहिजे। पंचायत समितीमध्ये मी सभापतीला 2 वेळा पडलो। 2 वेळा मी एक मतं जो शेजारचा बसलेला असायचा तो विरोधात मतदान टाकायचं, असं 2दा सभापतीला पडलो। पण त्या दोन्ही पराभवानंतर तिने मला सांगितलं की पराभव ही यशाची पहिली पायरी आहे। मी पहिला हारलो त्यावेळेस तिने हेच सांगितलं, दुसऱ्या वेळेस हारल्यावर ती मला तेच म्हटली। मी म्हटलं अगं तू ही दुसऱ्यांदा सांगते, तर दुसऱ्यांदा पराभव झाला। मग जिल्हा परिषदला ज्यावेळेस उभं राहिलो, जिल्हा परिषदला कृषी पशुसंवर्धन सभापती झालो। आणि जनरल जिल्हा परिषदमध्ये कृषी पशुसंवर्धन सभापती म्हणजे काही काम नसलेला सभापती, पण त्याच्यामध्ये सुद्धा तिने सांगितलं की तू अभ्यास कर, शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घे। बेसिकली जमिनीवर जर तुम्ही केलात आणि लोकांशी कनेक्टेड राहिलात, आणि तिची नेहमीची स्टाईल होती। मी आमदार होण्यामध्ये माझं यश हे फार कमी आहे। ॲक्च्युली तसं म्हणायचं तर माझ्यासाठी तिचं पॉलिटिकल करिअर सॅक्रिफाईस केलं असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। माझे वडील ब्लड कॅन्सरने गेले। 1983ला माझे वडील गेले, म्हणजे आजपासून जवळजवळ 30 वर्षाच्या आसपासचा काळ होता। आणि त्यावेळेस वडील गेल्यानंतर सुद्धा एक तर त्या काळात ब्लड कॅन्सरची औषधं मिळत नव्हती, फायनान्शियल अडचणी होत्या। मला आजही आठवते की माझे वडील, आम्ही ज्यावेळेस टाटा मेमोरियलमधून त्यांना वापस घेऊन चाललो होतो, पनवेलला माझे वडील गेले। आणि मला असं वाटायचं की आता काय पुढं माझ्या लाईफमध्ये काहीच नाही, पण आता वडील गेल्यानंतर पुढं काय। पण मी त्यावेळेस 3रीत वगैरे असेल, 3री 4थीत असेल, पण तिनं धीर नाही सोडला। तिनं मला शिकवलं। तिनं मला जर एखाद्या गावातल्या शाळेत ठेवलं असतं तर कदाचित माझी डेव्हलपमेंटही झाली नसती। तिनं मला चांगल्या शाळेत घातलं, पुढं फर्ग्युसन असेल, ILS असेल। म्हणजे एक एकटी महिला 1980च्या दशकामध्ये संघर्ष करते आणि समाजात त्या काळात तर महिला राजकारणात येतही नव्हत्या। त्या काळात महिला बाहेर येऊन भाषण देणं, ही भाषणाला ज्यावेळेस जायची त्यावेळेस अनेक लोक बघायला यायची की बाबा कोण बाई भाषण देते। त्या काळात तो संघर्ष जो केला तो माझ्या दृष्टीनं फार मोठा आहे। आणि माझे वडील गेल्यानंतर मला अपब्रिंग करणं, मला वाढवणं, आणि एक असं नाही की राजकारणामध्ये आहे तर कसंही काही कर, ती मुभा नव्हती। ती जी एक आई म्हणून किंवा एक कर्तव्यदक्ष आई म्हणून ती चौकट कायमस्वरूपी तिनं ठेवली की तिनं एवढ्या परिस्थितीच्या विरोधात तो जो संघर्ष केला की एखाद्या बाईचा नवरा एक्सपायर्ड झालेला आहे आणि ती राजकारण करते, त्या काळात तर अनबिलिव्हेबल गोष्ट होती।
पण तिनं तो संघर्ष केला. ताई, तुमचं नाव जे आहे ते खास करून पक्षनिष्ठान म्हणून महाराष्ट्रभर ओळखलं जातं. तुमची जी पक्षावरची जी निष्ठा होती, आज महाराष्ट्रामध्ये ज्यावेळेस राहुल गांधी यांचं नाव घेतलं जातं त्यावेळेस कुणालाही सांगायची गरज लागत नाही की राजीव सातव यांचं नाव घ्यावं, ते येतच. तर हे सगळं ऐकल्यानंतर आता कुठे तुमच्या निष्ठेचा तुम्हाला म्हणजे तुम्हाला तर फायदा झालाच का नाही माहीत नाही, परंतु तुमच्या दुसऱ्या पिढीला त्याचा फायदा झाला असं वाटतं? नाही, नक्कीच वाटतं की एवढ्या मोठ्या माणसाबरोबर नेत्यावर ह्याचं का नाव जोडलं जाते हे मला खूपच अभिमान वाटतो आणि त्याचं म्हणजे कौतुकही वाटतं की मी खूप नशिबाने चांगला आपल्या पोटी एक चांगला रत्न जन्माला आला. म्हणजे ही गॉड गिफ्ट मला दिलेली आहे असं मला वाटतं. कुठल्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्हाला आवडतात? म्हणजे एखाद्या लहानपणीची एखादी गोष्ट जी आता तुम्हाला... मला एक गोष्ट सांगावीशी वाटते जास्त अशी की मी जेव्हा मंत्री होते, आमदार होते, तेव्हा तो लहान होता. त्याचं लहानपण मी मिस केलं. तो पुण्याला असायचा त्याच्या आजीकडं किंवा त्याच्या बहिणीकडं, ते मामीकडं. तर मी त्याला मिस केलं खूप. एकदम केव्हा मोठा झाला मला कळालंच नाही. मिस केलं मी. आणि आता मी जेव्हा नाव ऐकते, जर लोकसभेतलं भाषण ऐकते किंवा बाकीच्या गोष्टी ऐकते, आता समजा अपंगासाठी त्यांनी काही शिबिर घेतलेलं ऐकते, तेव्हा खूप मनाला बरं वाटतं की एक चांगलं काम आपला मुलगा करतोय आणि त्याला आता योग्य मार्गावर चाललंय. जास्त काही सांगायची आवश्यकता आहे असं वाटत नाही. काय खोडकर होते राजीव सातव लहानपणी? नाही, शांत होता अगदी शांत. काही कसली डिमांड नाही, कसली काही नाही. आपला अभ्यास, आपलं काम. आई एकदम कौतुक करतात, परंतु तुम्हाला तुमच्या लहानपणीतल्या आईनं एखादं रागवलेली गोष्ट किंवा त्यावेळेस आईंचं सांगितलेलं पटत नसणं किंवा अशा काही आठवतात? लहानपणी ऍक्च्युली मी ज्यावेळेस खूप लहान होतो, म्हणजे पहिली दुसरीत होतो, ज्यावेळेस माझे वडीलही होते, त्यावेळेस माझे वडील हे असे खूप लाड करायचे. मग त्या काळात म्हणजे आपण गोळीसाठी किंवा चॉकलेटसाठी काही मागितलं तर त्या काळात 10 रुपये मिळायचे आणि आई त्यावेळेस 5 पैसे द्यायची. म्हणजे वडील 10 रुपये काढून द्यायचे आणि आई 5 पैसे द्यायचे. तर पण त्या काळात म्हणजे माती खाणं लहानपणी असताना, मातीमध्ये खेळणं, आणि त्या काळात काही रोड पण नसायचे, त्याच्यामुळे सगळे असे गावातले कळमनुरीतले आम्ही सगळे मित्र कंपनी पूर्ण गावभर गोंधळ करणं हा कार्यक्रम असायचा. आणि त्या काळात मग कधीतरी तो रट्टा वगैरे पडायचा आणि तो पडल्यानंतर आपली गाडी थोडी लाईनीवर यायची की नाही आपलं ट्रॅक सुटायला लागलेला आहे किंवा आता हा म्हणजे ह्याला आता गुरंढोरच वळावी लागणार किंवा तुला म्हशीच वळावं लागणार असं त्या काळात आई सांगायची. मग आपल्या लक्षात यायचं की आई वकील आहे, वडील डॉक्टर आहेत, आपण थोडं तरी काहीतरी त्यांच्या तुलनेत काहीतरी केलं पाहिजे असं वाटायचं. पण एक आहे की आईबद्दलचा तो जो माझा आदर आहे की माझ्या आईने खूप माझ्यासाठी कष्ट केले, तो माझ्यासाठी फार महत्वाचा आणि त्या वाईट काळात कष्ट केले. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. अगदी थोडक्यामध्ये आता आपण प्रश्नोत्तर करूयात. सातव साहेबांचा आवडलेला राजकीय निर्णय आणि न आवडलेला राजकीय निर्णय? त्यांनी लोकसभा लढवावी असं मला वाटत नव्हतं, पण तो लढवले, त्यांनी जिंकून आला, त्यामुळे खूप आनंद झाला. आवडलेला निर्णय? आवडलेला म्हणजे तो जेव्हा मी त्याला म्हटलं 2009 साली की तू लढतोस का, म्हणजे काय तर तब्येत ठीक राहत नाही, तो जेव्हा तो म्हटला की हो मी लढतो, आणि तो जर डॅशिंगपणे त्यांनी काम केलं आणि तो जो हिंडला फिरला आणि तो निवडूनही आला, तो मला आवडला नाही. आईचा एक असा निर्णय जो कायमस्वरूपी तुमच्या राजकीय तुमच्या कारकिर्दीमध्ये लक्षात आहे? आईचं जे डिसिजन मेकिंग हा जो विषय होता की एकदा ठरवलं की माघार नाही. जनरली ती जी वर्किंग स्टाईल आहे, एकदा नाही म्हटलं की ती हो नाही म्हणत आणि एकदा हो म्हटलं की ती नाही म्हणत नाही. ती वर्किंग स्टाईल ही मला नेहमी भावते आणि त्या दृष्टीने मी थोडा तसा प्रयत्न करतो. पूर्ण जमत नाही मला, पण मी प्रयत्न करतो. आणि कदाचित ते जुन्या मंडळींचं तसंच होतं की एकदा हो म्हटलं की ते बदलायचे नाही. आता आम्ही सगळे हायब्रिड मंडळी आलेलो आहोत. थोडंसं युरियाचा जास्त इफेक्ट झाला आहे आणि शेणखत आता कमी असल्यामुळे कदाचित थोडंसं तेवढ्या ताकदीनं आम्ही करू शकत नाही. पण ती जी डिसिजन मेकिंग हा जो फॅक्टर आहे तो मला तिचा नेहमी भावतो आणि कदाचित त्याच्यामुळेच ते एकदा ते नाही म्हटले की तिला हो म्हणणं आणि हो कन्व्हिन्स करणं फार अवघड असतं. आईने दिलेलं प्रोत्साहन, तुम्ही जसं सांगितलंच 5 मार्क मिळाल्यानंतरचं जे तुम्हाला आवडलं होतं
की तुम्ही पहिल्यांदा हरल्यानंतर पुन्हा तुम्हाला उभारी देण्यासाठी आईचे जे शब्द होते ते आवडले? आणि 5 मार्कामुळे मी अवघड विषय हाताळायला शिकलो. परंतु हारल्यानंतर जोपर्यंत हारत नाही ना तुम्ही, तोपर्यंत निवडणूक काय असते किंवा तोपर्यंत कशा पद्धतीनं सार्वजनिक जीवनात वागलं पाहिजे. मी माझ्या आईचे 2 पराभव जवळून पाहिले आणि त्या 2 पराभवात म्हणजे ती मंत्री असताना तिचा पराभव झाला आणि तो पराभव झाल्यानंतर 100 मधले 95 लोक निघून जाताना पाहिले आणि त्यातनं जे शिकायला मिळालं ते माझ्यासाठी फार मोठं लर्निंग आहे की सत्तेचे लोक असतात आणि 5% लोक ही जेन्युन असतात, 95% हे सत्तेचे असतात. त्याच्यामुळे राजीव सातव आज खासदार जरी असला, त्याच्याबरोबर जर 1000 असतील तर त्यातले 950 हे ते खासदार असल्यामुळे असतात आणि 50 लोक हे राजीव सातवमुळे असतात. भावी भविष्यासाठी अगदी शेवटचा प्रश्न विचारतो, काय सल्ला द्याल खासदार साहेबांना? नाही, सल्ला हाच आहे की तुम्ही राजकारणात मोठे व्हा, पण तब्येत सांभाळा. तब्येत सांभाळून मग सगळ्या गोष्टी करा आणि माणसं ओळखायला शिका. ही मायलेकरांची जोडी होती. निश्चितच त्यांनी आपल्यासोबत मनमोकळ्या गप्पा मारलेल्या आहेत आणि अनेक गुपितं जी आहेत ती राजीव सातव यांनी आपल्यासमोर जी आहेत ती उलगडलेली आहेत. मग माती खाणं असू देत किंवा 5 मार्क पडल्यानंतर 6 मार्कांची असलेली किंमत असू देत. परंतु तुमच्या दोघांचंही खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढ्या मनमोकळ्या पद्धतीने आमच्याशी गप्पा मारल्यात. म्हणजे तुमचं जे कुटुंब आहे ते असंच त्याची म्हणजे भरभराटी व्हावं आणि तुमच्या आयुष्यामध्ये आईचं जे स्थान आहे ते आणखीन बळकट व्हावं आणि आणखीन त्याला म्हणजे बळ मिळो, ही आमच्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे आणि आमच्याकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देखील. पुन्हा एकदा अशाच एका कार्यक्रमामध्ये आपण भेटूयात. तोपर्यंत कॅमेरामन मोहम्मद समीरसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, कळमनुरी, हिंगोली.